आणि कुठेतरी महायुती जी आहे ती मुंबईमध्ये बाजी मारताना दिसते। आलेल्या कलांमध्ये महायुती 123, ठाकरे बंधू 72, काँग्रेस आणि मित्रपक्ष 15 आणि इतर पक्ष 8 जागांवर बाजी। डोंबिवलीमध्ये आपण बघतोय राडा झालेल्या ठिकाणी भाजप उमेदवाराचा विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजप उमेदवार विजय झालेले आहेत आणि हे जल्लोष आता जे विजयी उमेदवार आहेत ते जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। भाजपनं शिवसेनेला दणका दिलेला आहे। ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राडा झालेला होता, दोन्ही पक्षांचे भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी एकमेकांना भिडले होते, अशा ठिकाणी भाजपनं शिंदेच्या शिवसेनेला धक्का दिल्याचं पाहायला मिळत आहे। आणि याविषयी बोलण्यासाठी जाऊयात, आतिश भोईर आपल्या सोबत आहेत। आतिश, आपण बघतोय भाजपनं शिंदेच्या शिवसेनेला धक्का दिलेला आहे। भाजपाची जे चारीचे 4 उमेदवार जे निवडून आलेले, सेना आणि भाजपाची कल्याण डोंबिवली युती होती, मात्र 29 पॅनलमध्ये युती नव्हती। दोघं जण वेगवेगळे लढले होते, त्यामुळे रवींद्र चव्हाण जे आहे ते पुन्हा लक्ष ठेवून होते। काल सुद्धा या प्रभागामध्ये रवींद्र चव्हाण फिरत होते, त्यामुळे इथे भाजप आणि शिवसेनेची मोठी ही लढत होती, एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये होते। इथे हाणामारी देखील झालेली, त्यामुळे सर्वांचं कल्याण डोंबिवलीमध्ये ह्याच प्रभागामध्ये लक्ष होतं। त्यामुळे भाजपनं शिंदेच्या शिवसेनेला धक्का दिल्याचं पाहायला मिळतं। आतिश, धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। डोंबिवलीमध्ये भाजपनं शिवसेनेला धक्का दिलेला आहे, याच प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणावर। यानंतर ठाण्यातली बातमी, एमआयएमच्या 4 उमेदवारांचा विजय झालेला आहे। वॉर्ड 30 मधून एमआयएमचे उमेदवार विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे। ठाण्यामध्ये एमआयएमची एंट्री झाल्याचं पाहायला मिळत आहे। 4 उमेदवारांचा एमआयएमच्या ठाण्यात विजय झालेला आहे। ठाण्यातली महत्वाची बातमी आपण बघतोय, ठाणे महानगरपालिकेच्या वॉर्ड 30 मध्ये एमआयएमचे 4ही उमेदवार विजय झालेले आहेत। वॉर्ड 30 मध्ये एमआयएमने बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे। ठाण्यामध्ये एमआयएमनं प्रवेश केलेला आहे। एमआयएमचे 4 उमेदवार विजय झाले आहेत। मुंबईमध्ये भाजप सेंचुरीच्या उंबरठ्यावर असल्याचं पाहायला मिळत आहे। 99 ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईमध्ये भाजपची विक्रमी घोडदौड पाहायला मिळते आहे। ऐतिहासिक जागा भाजपला मिळाल्या आहेत, कारण आतापर्यंतच्या इतिहासामध्ये भाजपला एवढ्या जागा कधीही मिळालेल्या नव्हत्या। 99 ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत, जे कल आहेत त्यामधून असं दिसून येत आहे। मुंबईमध्ये भाजपची विक्रमी घोडदौड आपल्याला पाहायला मिळते। तब्बल 99 जागांवर भाजप आघाडीवर आहे। मुंबईमध्ये भाजप सेंचुरीच्या उंबरठ्यावर आहे। एका जागेनंतर मुंबईमध्ये जागा, एका आघाडीवर जर मुंबईमध्ये भाजप गेली तर 100 भाजपच्या आघाडीची आपल्याला पाहायला मिळणार आहे। महायुती 125 आघाडीवर पाहायला मिळते, तर भाजप एकटी 99 जागांवर आहे। शिंदेची शिवसेना 26, ठाकरेंची शिवसेना 63, तर मनसे 9 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। ठाण्यामध्ये आपण बघतोय शिवसेनेच्या वनिता घोगरे, सरिता ठाकूर यांचा विजय झालेला आहे। शिवसेनेचे प्रशांत जाधव, हनुमंत जगदाळे यांचा सुद्धा ठाण्यात विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। शिंदे आपला ठाण्याचा बालेकिल्ला राखताना दिसत आहेत, तर ठाण्यामध्ये एमआयएमच्याही 4 उमेदवारांचा विजय झालाय। ठाण्यात एमआयएमच्या 4 उमेदवारांचा विजय झालेला आहे। एकीकडे ठाण्यामधली आपण जर परिस्थिती बघितली तर शिंदेची शिवसेना या ठिकाणी बाजी मारताना दिसत असली तरी एमआयएमच्याही 4 उमेदवारांचा विजय झालेला आहे। तर ठाण्यामध्ये आपण पाहतो एमआयएमच्या 4 उमेदवारांचा या ठिकाणी विजय होताना आपल्याला पाहायला मिळतोय। ठाण्यात एमआयएमचे 4 उमेदवार विजय होताना दिसत आहेत। प्रभाग क्रमांक 30 मधून सर्व उमेदवार विजय होताना पाहायला मिळत आहेत। एमआयएमसाठी हा मोठा विजय मानला जातोय। ठाण्यामधनं एक महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत येते। मुंबई प्रभाग 21 मधून लीना देहरकरांचा विजय झालाय। भाजपच्या लीना देहरकरांचा विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजपचा अजून एक विजय मुंबईमध्ये पाहायला मिळतोय। मुंबईत प्रभाग 21 मधून भाजपच्या उमेदवाराचा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपच्या लीना देहरकर यांचा या ठिकाणी विजय झालाय। प्रभाग 21 मधून भाजपच्या लीना देहरकर या विजयी ठरलेल्या आहेत। भाजप 99 जागांवर सध्या आघाडीवर आपल्याला पाहायला मिळतंय। शिवसेना पक्ष 26 जागांवर आघाडीवर असल्याचं सध्याचं चित्र आपण पाहतोय। मुंबईच्या या बीएमसीच्या निवडणुकीकडे, निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। 99 ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याचं समजतंय। मुंबईत भाजपची आता विक्रमी घोडदौड सुरू आहे। 125 ठिकाणी महायुतीनं आघाडी घेतलेली आहे।
तर 99 ठिकाणी आता भाजप आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी श्रीकांत, आपण बघतोय मागल्या अनेक ऐतिहासिक अशा प्रकारची भाजपची मुंबईमध्ये कामगिरी दिसते आहे. संजय शिरसाटांची मुलगी हर्षदा शिरसाट यांचा विजय झालेला आहे. संभाजीनगर मधली एक ब्रेकिंग बातमी बघतोय. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची मुलगी संभाजीनगरच्या महापालिका निवडणुकीमध्ये रिंगणात होती आणि तिचा विजय झालाय. हर्षदा शिरसाट यांचा एक मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. संजय शिरसाट यांच्यावर खरं तर घराणेशाहीचे देखील आरोप झालेले होते. या महापालिका निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या घरामध्येच त्यांच्या मुलीला आणि मुलाला देखील उमेदवारी दिलेली होती. त्यामुळं त्यांच्यावर हे सगळे आरोप झालेले आपण बघितलेले होते. आता त्यांच्या मुलीचा आपल्याला या ठिकाणी विजय होताना पाहायला मिळतोय. तर मुंबई प्रभाग 22 मधनं एक महत्वाची अपडेट. हिमांशू पारेख विजयी झालेले आहेत. भाजपचे उमेदवार आहेत हिमांशू पारेख, ते आता विजयी होताना दिसत आहेत. मुंबईमधील प्रभाग क्रमांक 22 मधून त्यांनी आपला विजय नोंदवलेला आहे. 125 जागांवर या ठिकाणी महायुती आपल्याला आघाडीवर दिसतेय. ठाकरे बंधू 72 जागांवर, काँग्रेस 15 आणि इतर 8. सध्याची ही अपडेटेड आकडेवारी आपण झी 24 तासच्या माध्यमातून पाहतोय. आपण बघतोय मुंबईतले हे सगळे निकाल येत आहेत. प्रभाग 22 मधून हिमांशू पारेख विजय झालेले आहेत. भाजपचे उमेदवार हिमांशू पारेख यांचा विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजप मुसंडी मारताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि एकंदरीत आपण जर बघितलं, महायुती 125 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामध्ये एकट्या भाजपच्या 99 जागांवर आघाडी पाहायला मिळते. त्यानंतर खालोखाल शिंदेची शिवसेना 26 आहे. ठाकरेंची शिवसेना 63 जागांवर आघाडीवर आहे. मनसे 9 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि आता विजय हाती येत आहेत. तसतशी आपण बघतोय ही आकडेवारी हलताना काहीशी दिसते. लातूरमध्ये काँग्रेस वंचित 36 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 22 जागांवर आघाडीवर पाहायला मिळत आहे. काँग्रेससाठी कोल्हापूर नंतर आपल्याला लातूर मधलीच एक आनंदाची बातमी आपल्याला श्रीकांत पाहायला मिळते. निश्चितच लातूरमध्ये आपण पाहतो यावेळी वेगळे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचितची आघाडी आहे. 36 जागांवर त्यांनी लीड घेतली आहे. भाजप त्यांना मात्र त्या ठिकाणी काटेकी टक्कर म्हणावी लागेल. 22 जागांवर भाजप एकट्यानं त्या ठिकाणी त्यांना फाईट देताना दिसतंय. त्यामुळं लातूरमध्ये काँग्रेससाठी अर्थातच ही आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे. कोल्हापूर नंतर लातूरमध्ये आपण जे चित्र पाहतोय, मात्र भाजपनं देखील 22 जागांवर तिथं आघाडी केल्याचं आपण पाहतो. लातूर महापालिकेत काँग्रेस सत्तेमध्ये आलेली आहे. लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचितची आघाडी असल्याचं आपण पाहतोय. लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचित आता सत्तेत आल्याचं कळतं. या घडीची एक महत्वाची बातमी, एक महत्वाची अपडेट आपण पाहतोय. श्रीकांत, आपण बघतोय भाजपच्या नेत्यांनी किंवा महायुतीच्या नेत्यांनी 29 पैकी 2 किंवा 3 ज्या महानगरपालिका सोडलेल्या होत्या त्यामध्ये कदाचित लातूर आणि काँग्रेसचाच विचार केलेला दिसतोय, अशी परिस्थिती आहे. लातूरमध्ये तर काँग्रेस आता वंचित सत्तेवर येताना पाहायला मिळते. कोल्हापूरमध्ये सुद्धा काँग्रेस आघाडीवर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. त्यामुळे एक फार काही नाही पण दिलासादायक 2 ठिकाणी परिस्थिती आहे काँग्रेससाठी. अर्थात त्यामुळं मुंबईमध्ये शिवसेना कुणाची, कारण मुंबईमध्ये ठाकरेंनी आता शिंदेंना दे धक्का आपण पाहतोय. ठाकरे 60 पार, तर शिंदे मात्र 30च्या आत राहिलेले आहेत. मोठी धडक या ठिकाणी त्यांनी आपल्याला देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबई प्रभाग 185 मधून रवी राजांचा पराभव झालेला आहे. एक अनुभवी नेता आणि अनुभवी नगरसेवक म्हणून रवी राजांची ओळख होती, मात्र रवी राजा यांचा पराभव झाल्याचं पाहायला मिळत आहे. प्रभाग 185 मधून रवी राजा यांचा पराभव झालेला आहे. एक मोठी बातमी आपण पाहतोय. मुंबईमधील प्रभाग 185 मधनं त्यांना आता पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यासाठी सभा घेतल्याचं आपण बघितलं. अमरावतीतला आपण चित्र बघतोय श्रीकांत. भाजप 6 जागांवर, शिवसेना 1, राष्ट्रवादी 3 आणि काँग्रेस 13 जागांवर, तर इतर पक्ष 9 जागांवर अमरावतीमध्ये आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. हे आपण बघतोय अमरावतीमधले सध्या आघाडी कुणाची आहे यावर काँग्रेस कुठेतरी अमरावतीमध्ये, ही सुद्धा काँग्रेससाठी एक आनंदाची बातमी आहे म्हणावं लागेल. निश्चितच अमरावतीमध्ये आधीच काँग्रेसनं त्या पद्धतीचं तयारी देखील केलेली होती आणि अमरावतीमध्ये असेल, लातूरमध्ये असेल, त्या ठिकाणी आपण पाहतोय काँग्रेसनं जोरदार टक्कर जी आहे दिलेली. श्रीकांत, आपण मुंबईमध्ये या ठाकरेंची शिवसेना 60 पार गेले तर शिंदे मात्र 30च्या आत आहे. त्यामुळे मुंबईमध्ये किंवा खरी शिवसेना कुणाची, मुंबईत शिवसेना कुणाची असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. मुंबईमध्ये ठाकरेंनी शिंदेंना दे धक्का दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी आमची शिवसेना खरी, दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात येतोय. खरी शिवसेना कुठली याचा आता मुंबईकर कौल देताना दिसतोय. महत्वाची अपडेट, नवी मुंबईतनं भाजपला विक्रमी बहुमत मिळतंय. गणेश नाईकांनी शिवसेनेचा टांगा अक्षरशः पलटी केलाय. भाजपला 67, शिवसेना 29 जागांवर तिथं आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. नवी मुंबईत भाजपला विक्रमी बहुमत मिळतंय. त्यामुळं गणेश नाईकांनी आता अक्षरशः शिवसेनेचा टांगा पलटी केल्याचं बोललं जात आहे. कारण या निवडणुकीमध्ये नवी मुंबईत नेमकं काय झालेलं होतं हे आपण बघितलेलं आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक असा सामना त्या ठिकाणी रंगलेला होता. मुंबई प्रभाग 147 मधून प्रज्ञा सदापुरे विजय झाले. शिवसेनेच्या प्रज्ञा सदापुरे यांचा विजय झालेला आहे.
मुंबई प्रभाग 147 मधून सदा फुले या विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नवी मुंबईतला आपण बघितलं शिंदेची शिवसेना आणि भाजपचे गणेश नाईक, शिंदे आणि गणेश नाईकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सामना रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि कुठेतरी आता या सामन्यामध्ये गणेश नाईकांनी आपणच वरचढ असल्याचं दाखवून दिलं.